नमस्कार 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 मित्रांनो, खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. आज जर मार्केट बघितलं तर आज मार्केटमध्ये खूप काही शिकण्यासारख्या गोष्टी होत्या. काय होत्या, कशा होत्या, हे सगळं आपण या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके. आणि मार्केट जर बघितलं तर आज मोठा गॅप अप ओपन झाला होता. ओके. आणि ओव्हरऑल जर प्राइस ॲक्शन बघितली तर मार्केटने गॅप अप ओपनिंग झाल्यानंतरही मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर बघायला मिळालेला आहे. आणि आजची जी क्लोजिंग आहे ती पॉझिटिव्हला क्लोजिंग झालेली आहे. परंतु चार्टवरती जर बघितलं तर चार्ट आपल्याला थोडासा आजच्या इंटरडेचा निगेटिव्ह बघायला मिळतोय. ओके. तर बऱ्यापैकी प्रमाणात तिकडे प्राइस ॲक्शन बघायला मिळालं, बऱ्यापैकी प्रमाणात तिकडे सेटअप बघायला मिळाले. आणि तुम्हाला जर काही बेसिक नॉलेज असेल मार्केटचं, प्राइस ॲक्शनचं, सेटअपचं, तर तुम्हाला काही गोष्टी समजल्या असतील. ओके. तर ओव्हरऑल जर बघितलं तर बऱ्यापैकी एक नेगेटिव्ह सेशन आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळालं. आता तुमचा ट्रेडिंगचा सेशन कसा होता सगळ्यात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. आणि उद्या जर बघितलं तर उद्या गुरुवार आहे. सेन्सेक्सची वीकली एक्सपायरी आहे, त्यामुळे सेन्सेक्सच्या लेवल बघणार आहोत. त्याचसोबत निफ्टी बँक निफ्टी त्याच्यामध्ये काय प्राइस ॲक्शन बनते, काय सेटअप बनतोय, ओव्हरऑल चार्टमध्ये काय प्राइस ॲक्शन बनते, लेवल काय बनतात, ते ह्या सगळ्यांचं डिटेलमध्ये आपण ॲनालिसिस या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की खूप सारे लोक आहेत जे रेग्युलर व्हिडिओ बघतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही. जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की आवर्जून करा. तुमचे काही क्वेश्चन असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. ओके. आता येऊया आपण चार्टवरती. तुमच्यासमोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. ओके. आता खूप लोकांना असं वाटू शकतं की मार्केट संपल्यानंतर तर कोणीही अशा पद्धतीने एक्सप्लेन करू शकतं, परंतु जे लोक अगोदरपासून आपल्या चॅनलवरती जॉईन आहेत, जुनी आहेत, आधीपासून फॉलो करत आहेत आणि आधीपासून शिकत आहेत, स्पेशली जे प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स ज्यांनी केलेला आहे किंवा ते शिकत आहेत, त्यांना काही गोष्टी यातनं समजतील. जे नवीन असेल समजायला थोडंसं अवघड जाईल, परंतु थोडा वेळ घ्या, थोडं ट्राय करा, प्रयत्न करा, हळूहळू गोष्टी तुम्हाला देखील क्लिअर होताना दिसू शकतो. ओके. आता रेग्युलर जर बघितलं तर आपण 1 लिटर पेट्रोलचं उदाहरण घेत असतो. ओके. आता हे 1 लिटर पेट्रोलचं उदाहरण बऱ्यापैकी लोकांना माहिती असेल की एक लिटर पेट्रोलमध्ये जर गाडीमध्ये 1 लिटर पेट्रोल भरलं बाईकमध्ये तर ती साधारण 100चं जर ॲव्हरेज देत असेल एक लिटर पेट्रोलमध्ये, ती 100च्या अवधी कधी कधी 95 जाईल किंवा कधी कधी 110 जाईल. परंतु असं पॉसिबिलिटी किती आहे की 100चं ॲव्हरेज देते गाडी आणि गाडी डायरेक्ट 200 किलोमीटर गेली, किंवा 100चं ॲव्हरेज देते, काही खराबी झाली तर 50मध्ये पण पेट्रोल संपू शकतं. म्हणजे हे उदाहरण मी तुम्हाला वारंवार देत असतो. का देत असतो त्याच्या मागची कारणं देखील तुम्हाला सांगितलेली आहेत. ओके. आणि आज जर बघितलं तर मार्केटचा जो ट्रेंड होता तो लास्टची 3 ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर निगेटिव्ह होतं. मार्केट टॉपला ओपन होत होतं, डेलीला क्लोजिंग होत होतं. मार्केट टॉपला ओपन होत होतं, डेलीला क्लोजिंग होत होतं. म्हणजे हे 2 सिनियर होतं ते मार्केटमध्ये निगेटिव्ह होते. ओके. आणि इंडेक्स जर बघितलं तर खूप हाय होता. लास्ट टाइम बघितलं तर 28-30च्या आसपास इंडेक्स बघायला मिळाला. त्यामुळे मोठे गॅप अप, मोठे गॅप डाऊन आपल्याला मार्केटमध्ये वारंवार बघायला मिळत आहे लास्टचे 20 ते 25 ट्रेडिंग सेशन जर बघितले तर. ओके. आणि आज काय केलं मार्केटनी, काल मार्केट बंद होतं, आज मार्केटने एक मोठा गॅप अप ओपन दाखवला. गॅप अप किती होता, जवळजवळ 500 पॉईंटचा. आणि आपण काय बघतो की बाबा निफ्टीची जी रेंज आहे ती रेग्युलर, म्हणजे ज्यावेळेस इंडेक्स 15-17च्या आसपास असतं त्यावेळेस 150-200 पॉईंटची निफ्टी रेंज बनवते आणि निफ्टी त्या रेंजमध्ये आपल्याला कन्सोलिडेशन किंवा मोमेंटम देताना दिसते. परंतु आता इंडेक्स हाय आहे. ओके. म्हणजे इंडेक्स जर बघितलं साधारण 25-28च्या आसपास आहे इंडेक्स, आणि त्याच्या हिशोबाने जर बघितलं तर मार्केटमध्ये 300-350 पॉईंटचे मोमेंटम हे या पद्धतीने इंडेक्समुळे, म्हणजे हाय वॉलेटाईल मार्केट असल्यामुळे बघायला मिळतं ते. परंतु इकडे काय झालं, मार्केटने काय केलं, मार्केटने एक स्ट्रॉंग मोठा बुलिश मोमेंटम दाखवला. आणि आपण काय विचार करत असतो किंवा काय शिकलेलो आहे की ज्यावेळेस मार्केटमध्ये मोठा गॅप अप किंवा मोठा गॅप डाऊन होतो त्यावेळेस मार्केटमध्ये काय सेटअप बनतोय का, किंवा मार्केटमध्ये काय रेंज बनते का, किंवा मार्केटमध्ये काय प्राइस ॲक्शन बनते का, हे बघणं खूप गरजेचं असतं. आणि हे संपूर्ण ह्या ज्या कन्सेप्ट आहेत ना, प्राइस ॲक्शन रिलेटेड छोट्या छोट्या कन्सेप्टपासून मोठ्या मोठ्या कन्सेप्टपर्यंत,
ओके, मग ते गॅप अप ओपनिंग असो, गॅप डाऊन ओपनिंग असो, रेंज ब्रेकआउट असो, डिमांड सप्लाय झोन असो, SMC कन्सेप्ट असो, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे आपण आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये शिकवलेल्या आहेत. ओके, आणि त्याचसोबत स्ट्राईक प्राइस सिलेक्शन पासनं ते रिस्क मॅनेजमेंट, मार्केट सायकोलॉजी, ह्युमन सायकोलॉजी, डिमांड सप्लाय झोन, ओके, या देखील कन्सेप्ट आपण प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये जो कोर्स आहे त्याच्यामध्ये शिकवलेला आहेत. आता ज्या लोकांनी ऑलरेडी जॉईन केलेलं आहे ते त्यांचा एक्सपिरियन्स कमेंटमध्ये सांगू शकता. आणि ज्या मित्रांना जॉईन करायचं आहे, ह्या गोष्टी शिकायच्या ते, ह्या गोष्टी जर नॉलेज नसेल, बेसिक टू ॲडव्हान्स या गोष्टी जर शिकायच्या असेल तर नक्की तुम्ही ट्राय करू शकता. त्याची जी लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे, तिकडे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. ओके, व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये कोर्स आहे, मल्टिपल टाइम तुम्ही पाहू शकता. बाकीची जी डिटेल आहे ती तिकडे दिलेली आहे. ओके, आणि टेलिग्रामला जर जॉईन केलं असेल तर तिकडे देखील जॉईन करू शकता, त्याची देखील लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आता मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत होतो की बघा, मार्केटचा ट्रेंड निगेटिव्ह होता, मार्केटने आपल्याला या पद्धतीने डाऊन ट्रेंड दाखवला होता. इकडे आपण ही रेजिस्टन्स लेवल पण बघितली होती, इकडे या लेवलवरती एक सपोर्ट पण बघितला होता, आणि या लेवलच्या आसपास काही बुलिश प्राइस ॲक्शन जर असेल तर मार्केटमध्ये एक बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. हे आपण ॲनालिस्ट व्हिडिओमध्ये, लास्ट ॲनालिस्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं. परंतु मार्केटने काय केलं, जो सेटअप आपण बघितलं होतं तो काय केला, गॅप अपमध्ये फिल केला. जो गॅप अप होता तो गॅप अप इकडे बघा, गॅप अप फिल केला, आणि तिकडे जर बघितलं तर इकडे एक रेंज तयार केली. पहिले तर तुम्हाला रेंज बघायला मिळते, मल्टिपल प्राइस ॲक्शन आणि मल्टिपल सेटअप काय होते, पहिले ते एक रेंज तयार केली, त्याच्यानंतर एक निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळाला. ही झाली मल्टिपल रेंज. तिकडे जर बघितलं तर ही जी ओपनिंग होती ही जवळजवळ 450 ते 500 पॉईंटची ओपनिंग होती. ओके, म्हणजे जे एक लिटर पेट्रोलचे उदाहरण होतं, निफ्टीने ऑलरेडी तो जो मोमेंटम होता तो बुलिश मोमेंटम गॅप अपमध्येच दिलेला आहे. आता इकडनं जर मार्केटचं आपण अजून अपेक्षा बुलिश साईड करत असेल तर आपण मग बुलिश साईडची अपेक्षा करत असेल तर आपण मग फुलिश आहोत. ओके, कारण की एक मोमेंटम असतो, आणि तो मोमेंटम जर झाल्यानंतर मार्केट मग कन्सोलिडेशन करू शकतं, किंवा मग तिकडे आपल्याला रिस्क टू रिवॉर्ड कुठल्या फेवरमध्ये आहे हे बघणं गरजेचं असतं. आणि रिस्क टू रिवॉर्डचा देखील कन्सेप्ट आपण आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये शिकवलेला आहे. आता मी तेच आधी तुम्हाला सांगितलं की खूप लोकांना वाटू शकतं, जे नवीन आहेत, की मार्केट झाल्यानंतर ह्या गोष्टी सांगतात की तुम्ही गॅप अप झाल्यावरती मग रेंज बघायची असते, किंवा मग किती मोठा गॅप अप झालाय. हे जे आहे ना, ह्या गोष्टी जे लोक जुने आहेत त्यांना समजले असतील, की हे आपण जे ॲनालिस्ट मध्ये वारंवार ज्या गोष्टी समजून घेतो तर त्यांना समजले असतील. बघा, इकडे एक रिस्क टू रिवॉर्ड जर रेशो बघितला तर तो बुलिश साईड इकडनं बघायला मिळत नव्हता, कारण की जी मुवमेंटम होती ती ऑलरेडी झाली होती, कुठलाही हेल्दी पुलबॅक नव्हता. त्याच्यानंतर जर बघितलं आपण जे रेंजचं डिस्कशन करतो ते रेंज झाली, लो ब्रेक केला. काय बघितलं की रेंज काय होती, रेंज ब्रेक केल्यानंतर हाय ब्रेक होते का लो ब्रेक होते हे बघणं देखील गरजेचं असतं. आता जर बघितलं इकडे तर इकडे सेटअप काय होतं, इकडे एक डबल टॉपचा सेटअप होता. इकडे दिसतोय तुम्हाला हा एक टॉप डिमांड सप्लाय झोनवरती टॉप तयार झालाय, साधारण 23,000च्या राऊंड लेवलवरती टॉप तयार झालाय. तिकडनं जर बघितलं तर मार्केटने एक निगेटिव्ह मोमेंटम दिला, म्हणजे हा एक मोमेंटम बघायला मिळाला. पण त्याच्यानंतर जर बघितलं तर इकडे गॅप फिलिंग, हा जो गॅप होता इकडे छोटा, हा गॅप फिल झाला. आता हा गॅप पेंडिंग आहे, परंतु इकडे जर बघितलं तर हा गॅप फिल झाला. इकडे मार्केटने इकडे डबल बॉटम तारखेला तिकडनं एक बुलिश मोमेंटम दाखवली. ओके, आता ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटमध्ये एक निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळाला, परंतु प्राइस आहे ती हायर लेवलवरती क्लोजिंग आहे, क्लोजिंग हायर लेवलवरती आहे, ग्रीनमध्ये आहे. परंतु ओव्हरऑल जर प्राइस ॲक्शन बघितली तर काहीशी आपल्याला बेरिश प्राइस ॲक्शन बघायला मिळते. ओके, तर बघितलं इकडे किती पद्धतीने कन्सेप्ट होत्या. ओके, आणि ओव्हरऑल आता एक मोठ्या टाइम फ्रेमवरती जर आपण जाऊन बघितलं निफ्टीचा चार्ट डेली टाइम फ्रेमवरती, तर आपण वारंवार ह्या लेवल बघत आलेलो आहे. इकडे अशा पद्धतीने की ही लेवल आहे, या लेवलवरती मल्टिपल टाइम आपण बघितलं की ह्यावेळेस आता जास्त वेळ घेणार नाही, की या लेवलवरती बघा मार्केटमध्ये बुलिश आणि या लेवलवरती मार्केट थोडंसं होल्ड व्हायला बघतंय. ओके, होल्ड व्हायला बघतंय. आजची जी क्लोजिंग आहे ती देखील ग्रीनमध्ये आहे. आता याचं बघितलं तर होल्ड होताना दिसतंय मार्केट, परंतु जी इंट्राडेमध्ये प्राइस ॲक्शन बनते, ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केट प्लसमध्ये आहे, परंतु जी इंट्राडेमध्ये प्राइस ॲक्शन बनते तिकडे आपल्याला काहीशा प्रमाणात निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळालेला आहे. आता उद्या जर बघितलं तर गुरुवार आहे, ही जी प्राइस ॲक्शन बघितली इतकी जर आपण बघितली तर हा एक बुलिश फ्लॅगम पोल आपल्याला पॅटर्न बघायला मिळतो. म्हणजे इकडनं एक बुलिश ब्रेकआउट, त्याच्यानंतर बघितलं तर एक चॅनल. ओके, चॅनल नंतर काय इकडे एक बुलिश फ्लॅगम पोल, इकडनं जो
हा रेजिस्टन्स होता, तो इकडे सपोर्टचं काम करतोय. म्हणजे टेक्निकल दृष्ट्या जर बघितलं तर आपण इथली प्राइस ऍक्शन म्हणजे लास्टचे 2 ट्रेडिंग सेशन जर बघितले आणि आजची जर मार्केटची क्लोजिंग बघितली तर ती ग्रीनमध्ये आहे. तर ह्या 2 दिवसाचं जर प्राइस ऍक्शन बघितली तर काहीशी आपल्याला बुलिश प्राइस ऍक्शन बघायला मिळते. काय इकडे बुलिश. आता इकडे क्वेश्चन पडू शकतो की आजचं मार्केट निगेटिव्ह होतं, मार्केटमध्ये जर बघितलं तर टॉप पासून एक निगेटिव्ह मोमेंटम 200-250 पॉईंटचा निगेटिव्ह मोमेंटम बघायला देखील मिळाला. पण तरी पण कशी काही बुलिश प्राइस ऍक्शन आहे की इकडे मार्केटमध्ये ट्रेंड होता तो निगेटिव्ह आपल्याला बघत होता. आज मार्केट हेल्दी गॅप अप ओपन झालं आणि एक मोठ्या गॅप अप नंतर मार्केटचं नेचर काय आहे, मार्केटचं नेचर आहे पुलबॅक करत करत वरती जाणं किंवा पुलबॅक करत करत खालती जाणं. मार्केटचं नेचर अशा पद्धतीने खाली येताना मार्केट असं जातं, वरती येताना मार्केट असं जातं. मार्केट असं आणि असं याची पॉसिबिलिटी खूप लेस आहे आणि हेच प्राइस ऍक्शन आहे. आणि हेच मी वारंवार तुम्हाला सांगत असतो की हे शिकण्याचा प्रयत्न करत जावा, चार्ट रीडिंग करण्याचा प्रयत्न करत जावा, प्रॅक्टिस करत जावा. जितके तुम्ही चार्ट रीडिंग करणार, जितकं तुम्ही चार्ट बघत राहणार, तितकं तुम्हाला जे कन्सेप्ट आहेत प्राइस ऍक्शनच्या त्या समजायला सोप्या जाऊ शकतात ते. आणि मार्केटमध्ये जर तुम्ही नवीन येत असाल तर मार्केट शिकायचा प्रयत्न करत जावं. कारण की मार्केट बघितलं तर खूप रिस्की पण आहे, खूप डायनॅमिक आहे. आणि जर तुमच्याकडे मार्केटचा एक्सपिरियन्स नसेल तर मार्केटमध्ये टिकणं ही खूप मोठी गोष्ट आहे, खूप अवघड गोष्ट आहे. आणि मी ह्या देखील गोष्टी वारंवार सांगत असतो. तुम्हाला त्या गोष्टी थोड्याशा पोकळ वाटतात की आपल्याला कुठल्याही सेक्टरमध्ये जर काम करायचं असेल तर त्याचं नॉलेज आपल्याला असायला पाहिजे. ओके, सो बेसिक टू बेसिक नॉलेज तरी असायला पाहिजे. आणि हे सगळे जे नॉलेज आहे हे सगळं आपण आपल्या प्राइस ऍक्शन आणि सेटअप ट्रेडच्या कोर्समध्ये शिकवलेलं आहे व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये. आणि त्याच्या व्यतिरिक्त मी प्रत्येक ॲनालिसिस व्हिडिओमध्ये काही ना काही तुम्हाला शिकता येईल किंवा काही ना काही तुम्हाला यातनं कन्सेप्ट क्लिअर होतील असं शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. भलेही त्याच्यासाठी मला काही नेगेटिव्ह कमेंट ऐकायला मिळतात, मला काही नेगेटिव्ह कमेंट तुम्ही देता जे द्यायचं ते, की व्हिडिओ खूप मोठा असतो, काही गोष्टी तुम्हाला. आता हे टेक्निकल गोष्ट आहे. जी लोक थोडीफार हुशार आहेत, ज्यांना काही गोष्टी बेसिक नॉलेज आहे त्यांना हे गोष्टी कळू शकतात. जे लोकांना काहीच नॉलेज नाही, एकदम नवीन आहेत, एकदम नवखे आहेत, त्या लोकांना ह्या गोष्टी थोड्याशा समजायला अवघड जाणार आहे. परंतु त्यांचा टाइम स्पेंड करणे किंवा वेळ देणे किंवा थोडंसं पेशन्स ठेवणे ह्या गोष्टी जर नसेल, पेशन्स खूप 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 गरजेचं आहे मार्केटमध्ये. पेशन्स जर नसेल तर मार्केटमध्ये आपल्याला काहीही जमणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आणि प्रत्येक व्हिडिओ ॲनालिसिस व्हिडिओमध्ये मी प्रत्येक ॲनालिसिस व्हिडिओमध्ये काही ना काही नवीन नवीन गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु काय होत असतं की हे ॲनालिसिस व्हिडिओ रोज येतात. काय प्रायजेक्शन शिकवते हे तुम्हाला बघायला मिळतं. परंतु कसं होतं की पुढचा दिवस आला की आपण गेलो पुढच्या दिवसावरती, मागे काय शिकवलं होतं ते सपाट. त्यामुळे ॲनालिसिस व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रायजेक्शन शिकणं थोड्या वेळासाठी तुम्हाला ते समजू शकतं किंवा आज ॲनालिसिस व्हिडिओ केला आपण, त्याचं उद्या 2 दिवस तुमच्या लक्षात राहू शकतं. परंतु तुम्हाला त्यातनं शिकण्यासाठी त्याची वारंवार प्रॅक्टिस करणे. आणि बघा, मला एक तुम्हाला सांगायची गोष्ट की एखादं आपण लायब्ररीमध्ये गेलो, हे पुस्तक थोडं वाचलं, ते पुस्तक थोडं वाचलं, ते पुस्तक थोडं वाचलं, याच्यातलं थोडं बघितलं आणि घरी गेल्यानंतर आपण नाही ते लक्षात राहणार आहे. परंतु तुम्ही जर लायब्ररीतनं एखादं पुस्तक आणलं, ते तुम्ही वारंवार वाचताय, त्याच्यावरती रिव्हिजन करताय, त्या गोष्टी समजून घेतात, तर त्या कन्सेप्ट तुम्हाला लक्षात राहायला सोप्या जाऊ शकतं ते. आणि तेच सांगायचा प्रयत्न करतो की ॲनालिसिस व्हिडिओ मी करताना खूप काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करतो. मग आज या पद्धतीने प्रायजेक्शन झाली, तर ही आता आपण जे शिकणार आहे ती कशा पद्धतीने प्रायजेक्शन झाली, काय इकडे चॅनल बनलाय, कुठे ब्रेकआउट येतोय, कुठे सपोर्ट बनलाय, कुठे रेजिस्टन्स बनलाय, ह्या गोष्टी शिकणार आहे. परंतु 4 दिवसानंतर तुम्ही स्वतः विचार करा की तुम्हाला काय लक्षात राहणार आहे यातनं. कारण की तुम्ही जर मागची व्हिडिओ बघितली तर खूप काही शिकण्यासारखं होतं त्या व्हिडिओमध्ये. परंतु काय होतं की रोज रोज नवीन घडामोडी होत असतात, त्यातनं त्या आपण मागच्या गोष्टी विसरून जातो. परंतु जर तुमच्याकडे जर प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स असेल, आज मार्केटमध्ये अशा पद्धतीचे मोमेंटम झाले आहे, तर इकडे आपण प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या 7व्या सेशनमध्ये शिकलो होतो की बाबा चॅनल कसा असतो किंवा बुलिश किंवा बेरिश फ्लॅगम पोल कसा आहे. आज मार्केट झालं तर परत एकदा जाऊन आपण ते रिव्हिजन करू शकतो. आणि आपल्याला माहिती की इथे या सेशनमध्ये हे शिकवलेलं आहे, या सेशनमध्ये आता इकडे डबल टॉप आहे, आफ्टर बिग ब्रेकआउट नंतर डबल टॉप कसा तयार झालाय आणि तिकडे त्या पद्धतीने कसं शिकवलं होतं ते परत जाऊन रिव्हिजन करू शकतो. मार्केट
ही मार्केटची जी प्रायजेक्शन आहे ती प्रायजेक्शन आणि आपला जो प्रायजेक्शन आणि सेटअपचा कोर्स आहे त्याला आपण कंबाईन करू शकतो आणि त्यातनं शिकू शकतो. त्यातनं काही तुम्ही तुमचे डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला काही गोष्टी समजल्या नसतील त्या तुम्ही नोट करून विचारू शकता. तर हा सगळं इतकं तुम्हाला मी सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु काही जे हुशार लोक आहेत त्यांना तर पटकन लक्षात येतं. काही लोक नवीन आहेत, थोडेसे भोळे आहेत आपण असं म्हणू शकतो. त्यांना थोड्याशा गोष्टी समजायला वेळ लागू शकतो आणि एखाद्याला समजून घ्यायचीच नसेल तर तो मग काहीच करू शकत नाही. तो नेगेटिव्ह कमेंट करणार की मार्केट झाल्यावरती कोणीही सांगतं. आणि ह्याचं नॉलेज आहे का तुम्हाला, याचं नॉलेज आहे का तुम्हाला, हे नॉलेज आहे का तुम्हाला, हे नॉलेज आहे का तुम्हाला. अरे माझ्यापर्यंत जे नॉलेज आहे ते मी शेअर करण्याचा प्रयत्न करतोय. त्यातनं तुम्हाला काय शिकायला मिळते ते घ्या. अजून काही तुम्हाला बाबा वाटत असेल की बाबा आणखी कोणाकडून शिकायचंय, आणखी कोणाकडून नॉलेज घ्यायचंय, ते तिकडे पण जाऊन तुम्ही बघू शकता. हे तुमच्या हातामध्ये सगळं जे काही आहे. ओके, सो आय होप तुमचे जे स्टार्टिंगचे मी 10-15 मिनिटं घेतो, 5-10 मिनिटं घेतो, त्याच्यामध्ये खूप लोकांना बोर वाटतं, खूप लोकांना कंटाळ येत असं माहिती मला. परंतु ते सांगणं खूप गरजेचं असतं, कारण की अवघड आहे हे सगळं आणि त्यातनं आपल्याला अवघड गोष्टीला सोपं करायचंय, त्यातनं शिकायचंय, त्यातनं प्रॅक्टिस करायची. ह्या गोष्टी थोड्याशा फोकस करणं गरजेचं आहे. ओके, आणि दुसऱ्यांच्या भरोशावरती जर मार्केट करत असाल तर मार्केटला आत्ताच रामराम ठोका, दुसरं काही काम करायचा विचार करा. ओके, चला येऊया चार्टवरती. बघा, मार्केटने जर बघितलं तर हे जे 2 दिवस तुम्हाला दिसतात की मार्केटने काहीसे सिमिलर प्रायजेक्शन बघायला मिळेल, परंतु याचा जो हाय होता तो याचा लो आहे. ओके, याचा जो हाय होता तो याचा लो आहे. म्हणजे हा जो ट्रेडिंग सेशन होता त्या ट्रेडिंग सेशनच्या वरती मार्केट गेल्यानंतर या ट्रेडिंग सेशनचा हाय आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ब्रेक झालेला नाही. म्हणजे भलेही आपल्याला इकडे मार्केट थोडंसं निगेटिव्ह बघायला मिळालं, परंतु जी क्लोजिंग आहे ती ग्रीन आहे, जी प्रायजेक्शन आहे ती थोडीशी बुलिश बघायला मिळते. कारण की जर मार्केटचा ट्रेंड निगेटिव्ह आहे, मार्केटला जर काय पॉझिटिव्ह करायचं असेल तर या स्विंगला ब्रेक करणं गरजेचं होतं आणि त्या स्विंगच्या वरती जाऊन मार्केट काय झाले, सस्टेन झालं. इकडे जर बघितलं तर 22,679च्या आसपास इकडे आपल्याला ॲव्हरेज क्लोजिंग बघायला मिळते. ओके, आता ओव्हरऑल जर बघितलं तर लेवल काय बनतात ते समजून घ्या. प्रायजेक्शन तुम्हाला समजले, डाऊन ट्रेंडमध्ये एक पुलबॅक नंतर एक डाऊन ट्रेंडमध्ये एक गॅप अप ओपनिंग, गॅप नंतर एक पुलबॅक. ओके, तर काहीसे इकडे आपल्याला अशा पद्धतीने ट्रेंड लाईन बघायला मिळते, काहीसा चॅनल देखील बघायला मिळतोय. आणि याला जर आपण ह्या पोलला जरी मार्क केलं असेल, एक मिनिट, इकडनं ओपनिंग आली ना, इकडनं मार्केटनं वरती गेलं ना, तर या लेवलपासून मार्केट इथपर्यंत बुलिश झालं. आणि इकडे जर बघितलं तर हा एक बुलिश मोमेंटम, त्याच्यानंतर हा एक फ्लॅग आणि पोल. आता इकडे काय बघायचंय की ब्रेकआउट अप साईडला येतोय का डाऊन साईडला येतोय का, काही जी रेंज बनते त्याच्यामध्ये कन्सोलिडेशन होते. कारण की उद्या एक्सपायरी आहे सेन्सेक्सची. तर सेन्सेक्समध्ये जर काही मोमेंटम बघायला नाही मिळालं किंवा कन्सोलिडेशन झाला तर तो आपल्याला निफ्टीमध्ये पण बघायला मिळतो. कारण की निफ्टी आणि सेन्सेक्स बऱ्यापैकी मिरर इमेज आहे. जे पण सेन्सेक्समध्ये जे स्टॉक आहेत ते स्टॉक आपल्याला निफ्टीमध्ये देखील बघायला मिळतात. म्हणजे बऱ्यापैकी मिरर इमेज आहे, त्यामुळे थोडंसं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आता या सगळ्या लेवल आपण रिमूव्ह करूया. ओके, जितकं सोपं आहे तितकं सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. इकडे जर बघितलं तर या लेवलवरती एक सपोर्ट आहे. बेसिकली आजचा इंट्राडे लो 22,620. स्विंग जर बघितलं तर स्विंग या लेवलच्या आसपास आहे 22,761. ओके, तर ही एक रेंज आपल्याला बघायला मिळते. ओके, काय इकडे बघायला मिळते की बाबा हा एक स्विंग आहे आणि इकडे डबल टॉप करून मार्केट या लेवलनं बुलिश मोमेंटम दाखवलं होतं. मार्केट निगेटिव्ह झालं, निगेटिव्ह करून पुलबॅक घेऊन या लेवलची क्लोजिंग आहे, ॲव्हरेज क्लोजिंग थोडीशी खाली आलेली आहे. ओके, आता इकडे जर बघितलं तर रेजिस्टन्स काय आहे 22,760 आणि सपोर्ट जर बघितला तर आहे 22,620. इकडे
नो ट्रेडिंगची रेंज आपल्याला बघायला मिळते. या झोनमध्ये मार्केट थोडंसं आपल्याला कन्सोलिडेशन करताना दिसू शकतं. आता इकडे जर बघितलं तर हा जर ओव्हरऑल इंट्राडे जर बघितला तर मार्केट पुल बॅक घेऊन डाऊन साईडला येते, पुल बॅक घेऊन डाऊन साईडला येते, पुल बॅक घेऊन डाऊन साईडला येते. आता परत जर मार्केटने पुल बॅक घेऊन त्याच्यानंतर जर बघा लो ब्रेक करणं इकडे बघायला पाहिजे. लो ब्रेक करून म्हणजे 22,620चा जो सपोर्ट आहे नो ट्रेडिंग झोनचा, ओके, तो पुल बॅक घेऊन जर लो ब्रेक करत असेल तर मग हा जो चार्ट आहे थोडासा ही जी मोमेंटम आहे ही थोडीशी आपल्याला निगेटिव्ह साईडला जाताना दिसू शकते. ओके, तर प्राइस ऍक्शन थोडं समजून घ्यायचं त्याच्यामध्ये. आता त्याच्यानंतर जर बघितलं तर या लेवलवरती एक सपोर्ट आहे, इकडे पण सपोर्ट आहे, परंतु थोडंसं या लेवलवरती आपल्याला मल्टिपल टाइम बघायला मिळतं. त्याच्यानंतर जर बघितलं तर हा एक सपोर्ट आहे, आणि त्यानंतर जर बघितलं तर या लेवलवरती एक सपोर्ट आहे. ते या काही सपोर्ट लेवल बनतात. ओके, प्राइस ऍक्शन काय, पुल बॅक घेऊन नेगेटिव्ह, पुल बॅक घेऊन नेगेटिव्ह, पुल बॅक घेऊन नेगेटिव्ह, पुल बॅक घेऊन नेगेटिव्ह जर होत असेल तर या लेवलच्या आसपास एक सपोर्ट बघायला मिळतो. आता इकडे थोडंसं ब्रेकडाऊन फेलियर देखील बघायला मिळू शकतो. म्हणजे मार्केट जर डायरेक्ट लेवल ब्रेक केली आणि अशा पद्धतीने इकडे या सपोर्टवरती येऊन तर इकडे जर डायरेक्ट लेवल ब्रेक करून या लेवलच्या आसपास जर सपोर्ट घेऊन मार्केट जर वरती फिरलं तर इकडे ट्रेड मॅनेजमेंट करणं देखील आलं पाहिजे. तुम्हाला ट्रेड मॅनेजमेंट ही कन्सेप्ट देखील माहिती असायला पाहिजे, आणि ही कन्सेप्ट देखील आपण प्राइस ऍक्शन आणि सेट ट्रेंडच्या कोर्समध्ये शिकवलेली आहे. ओके, तर थोडंसं इकडे लक्ष द्या. आता मार्केटनी जर पुल बॅक घेऊन काहीशी इकडे निगेटिव्ह प्राइस ऍक्शन करून जर सपोर्ट ब्रेक होत असेल काहीसं कन्सोलिडेशन करून, तर काय काय लेवल आपल्याला बघायला मिळतं ते, फर्स्ट लेवल 22,540, सेकंड लेवल 22,460, 22,380च्या आसपास, आणि चौथी लेवल 22,290च्या आसपास. तर या काही छोट्या छोट्या नेगेटिव्ह साईडच्या सेलिंग साईडच्या लेवल आहेत. आता मार्केट या लेवलवरती आता मोठ्या टाइम फ्रेमवरती आपण बघितलं तर या लेवलवरती काय एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे मार्केटचा, बऱ्यापैकी मार्केटने या लेवलवर मोमेंटम दाखवलेला आहे. त्यामुळे रिस्क टू रिवॉर्ड रेशो जो आहे तो भलेही मार्केटचा ट्रेंड अजूनही निगेटिव्ह आपल्याला बघायला मिळतोय, परंतु ज्या पद्धतीने आज ओपनिंग झाली, ज्या पद्धतीने प्राइस ऍक्शन झाली, रिस्क टू रिवॉर्डचा रेशो थोडासा आपल्याला बुलिश साईडला जर लेवल ब्रेक होत असेल तर मोमेंटम थोडासा फास्ट आणि मोठा बघायला मिळू शकतो. डाऊन साईडला जर ब्रेक होत असेल तर थोडासा मोमेंटम स्लो, थोडेसे पुल बॅक अशा पद्धतीत बघायला मिळू शकतं. कारण की हा जो मोठा 500 पॉईंटचा जो गॅप ओपन झालाय, ओके, याला जर होल्ड करायचं असेल तर थोडंसं मार्केटला या लेवलवरती थांबणं किंवा सस्टेन करणं गरजेचं आहे. बुलिश साईडला जर बघितलं तर या लेवलवरती एक रेजिस्टन्स दिसतोय, त्याच्यानंतर जर बघितलं तर इकडे एक रेजिस्टन्स आहे छोटा, आणखी एक रेजिस्टन्स या लेवलवरती, आणि आजचा इंट्राडे हाय. ओके, हे काही बुलिश लेवल आपल्याला बघायला मिळतात. आता इकडे आत्ताच आपण प्राइस ऍक्शन बघितली, बुलिश फ्लॅग एम्पोल आहे, इकडे हा स्विंग आहे, त्याच्यानंतर इकडे येऊन जर काहीशी इकडे बघा फर्स्ट अटेम्प्टमध्ये जाऊन रिजेक्शन घेऊन परत जर पुल बॅक घेऊन लेवल ब्रेक होत असेल 22,760ची, तर फर्स्ट जो रेजिस्टन्स आहे या लेवलवरती 22,830च्या आसपास हा एक फर्स्ट टेक्निकल रेजिस्टन्स, सेकंड टेक्निकल रेजिस्टन्स 22,883, आणि थर्ड टेक्निकल रेजिस्टन्स आजचा इंट्राडे हाय डबल टॉपची लेवल 22,940. या काही लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात. नो ट्रेडिंग झोन माहिती इकडे तुम्हाला बघायला मिळाला आहे, बुलिश साईडचे लेवल बघायला मिळतात, ते डाऊन साईडचे लेवल बघायला मिळतात. ते आता जर याच्यामध्ये जर गॅप अप ओपन होत असेल तर गॅप अप ओपन बघा, एक म्हणजे गॅप अप ओपन पुल बॅक, गॅप अप ओपन थोडंसं पुल बॅक आपल्याला बघायला मिळू शकतो. रेंज काय बनते, इनसाइड कॅन्डल सेटअप बनतोय का, थोडंसं मार्केटमध्ये नेगेटिव्ह सिनारो बघायला मिळू शकतो. आणि डायरेक्ट जर गॅप अप ब्रेकआउट जर देत असेल तर तिकडे रिस्क फॅक्टर मग थोडासा खराब होतोय बुलिश साईडचा. ओके, मग डायरेक्ट या लेवलच्या आसपास होऊन जर मग काय होतं, इकडे रेजिस्टन्स इकडे सपोर्ट या झोनमध्ये थोडंसं आपल्याला मग कन्सोलिडेशन करताना दिसू शकतो. आणि गॅप अप ओपन जर कन्सोलिडेशन केलं, फर्स्ट हाफ कन्सोलिडेशन, सेकंड हाफमध्ये जर हा रेजिस्टन्स जर ब्रेक होत असेल 22,940चा तर काहीसा बुलिश मोमेंटम देखील बघायला मिळू शकतो. परंतु हाय व्हॉलेटाईल मार्केट आहे, बऱ्यापैकी न्यूज फ्लो मार्केटमध्ये येतात ते, त्यामुळे मोठा गॅप अप किंवा गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर थोडंसं आपल्याला प्राइस ऍक्शन, थोडंसं मोमेंटम कशा पद्धतीने येऊ शकतो किंवा सेटअप काय बनू शकतो याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ओके, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जावा. बँक निफ्टीचा चार्ट आहे बघा, सगळ्या लेवल रिमूव्ह केलं ते. आता बँक निफ्टीन बघा
इकडे आपल्याला एक काहीसा ब्रेकआउट फेलियर बघायला मिळते. जर तुम्हाला ब्रेकआउट फेलियर ही कन्सेप्ट माहिती असेल तर गुड आहे, नाही तर आपण अनालिसिस मध्ये सांगतच असतो. इकडे जर बघितलं तर हा सपोर्ट होता, इकडनं बुलिश मोमेंटम झाला. इकडे बघा या सपोर्ट म्हणजे साधारण 51,400 किंवा 51,500 51,000 ह्याचा सपोर्ट लेवल होता. इकडे बघा मार्केट गॅप डाऊन होऊन खाली होतं, या लेवलच्या वरती मार्केट सस्टेन केले. म्हणजे हा जो आहे हा काहीसा ब्रेकडाऊन फेलियर आहे. ओके, ब्रेकडाऊन फेलियर आहे. त्याच्यानंतर मार्केटने एक स्ट्रॉंग गॅप अप ओपन झाला. मार्केटने स्ट्रॉंग गॅप अप म्हणून कन्सोलिडेशन केले. मार्केटनी इंट्राडे मध्ये गॅप फिल केला का नाही केलेला, मग ही थोडी स्ट्रेंथ आपल्याला बुलिश साईडला दाखवते. ओके, आता मार्केट निगेटिव्ह आहे, ओव्हरऑल ट्रेंड निगेटिव्ह आहे, परंतु काहीतरी आपल्याला प्रायझेक्शन मध्ये बुलिश मोमेंटम बघायला मिळतोय ना, तर तिकडे थोडासा आपला व्ह्यू आहे थोडासा न्यूट्रल असायला पाहिजे. ओके, आधीच मार्केट निगेटिव्ह आहे म्हणून आधीच निगेटिव्ह व्ह्यू धरण्यात काही लॉजिक नाही. ओके, मार्केटला आपल्याला थोडंसं बघावं लागू शकतं. आता त्याच्यामध्ये लेवल काय बनतं ते थोडं समजून घ्या. 51,400 ज्या लेवलवरती आजची क्लोजिंग पण आहे आसपास. आजचा जर लो बघितलं तर या लेवलच्या आसपास आहे. ओके, तर ही थोडीशी मोमेंटम थोडीशी इकडे जर बघितलं तर इकडे ट्रॅपिंग थोडंसं होताना करू शकतो बँक निफ्टी, कारण की या लेवलती सपोर्ट आहे आणि हा सेंटरला क्लोजिंग झाला ना, हा इंट्राडे हायला आहे ना इंट्राडे लोला, एक सेंटरला क्लोजिंग आहे. ओके, तर थोडंसं तिकडे समजून घ्या. आपण प्राइस ऍक्शन बघूयाच. आज बऱ्यापैकी बँकिंग सेक्टर आणि IT सेक्टर बऱ्यापैकी पॉझिटिव्ह होतं. आता लेवल आपण मार्क केलं ते थोडं लेवल समजून घ्या, फक्त प्राइस ऍक्शन समजून घ्या आणि वही पेन ठेवत जावा जवळ. ज्या गोष्टी वाटतं ते नोट करून ठेवायच्या तर नोट करून ठेवत जा. आज काय झालं, ओपनिंग मध्ये एक बुलिश कॅन्डल रिजेक्शन मिळालं 51,800 राऊंड लेवलवरनं खाली आला पुल बॅक घेऊन. इकडे जर बघितलं तर कप अँड हँडलचा पॅटर्न तयार केला. या लेवलनं एक बुलिश मोमेंटम. ओव्हरऑल जर बघितलं तर इकडे छोट्या छोट्या निगेटिव्ह मोमेंटम, परंतु बुलिश मोमेंटम थोडीशी मोठी होती. ओके, मग इकडनं एक बुलिश मोमेंटम हे काहीशी आपल्याला एक पॉझिटिव्ह मोमेंटम बघायला मिळालं. त्याच्यानंतर नेगेटिव्ह मोमेंटम त्याच्यानंतर आलं. म्हणजे आजचा जो ओपनिंगची जी कॅन्डल होती ती जर बघितली तर इकडे ब्रेक केली, ब्रेकडाऊन फेलियर झाला. बघा इकडे ब्रेकडाऊन फेलियर झाल्यामुळे इकडे मोठा मोमेंटम बघायला मिळाला, त्यानंतर खाली आला. ओके, आता इकडे सपोर्ट जर बघितला तर या लेवलवरती एक सपोर्ट बघायला मिळतोय 51,390च्या आसपास हा एक सपोर्ट बघायला मिळतोय. रेजिस्टन्स जर बघितला तर 51,800 वरती रेजिस्टन्स बघायला मिळते, म्हणजे एक रेंज आपल्याला बघायला मिळते. ओके, सपोर्ट आहे एक नो ट्रेडिंगची रेंज आपल्याकडे बघायला मिळते. आता मार्केटमध्ये इकडे छोटासा ट्रेंड लाईन आहे, इकडे 1-2. मार्केट जर काहीसा पुल बॅक घेऊन जर सपोर्ट ब्रेक होत असेल 51,400चा, हा जर सपोर्ट ब्रेक होत असेल तर मग नेगेटिव्ह थोडंसं आपल्याला मोमेंटम बघायला मिळू शकतो. मग त्याच्या लेवल काय, पहिले हा सपोर्ट लेवल आहे आजचा इंट्राडे लो 51,138. सेकंड सपोर्ट जर बघितलं तर 50,900च्या आसपास आणि थर्ड सपोर्ट जर बघितला तर 50,700च्या आसपास. ते या काय लेवल आपल्याला बघायला मिळत आहे निगेटिव्ह साईडला. बुलिश साईडला जर बघितलं तर हा स्विंग आहे थोडंसं या लेवलवरती, थोडंसं रिस्क फॅक्टर हाय आहे 51,200च्या आसपास. 52,000ची राऊंड लेवल आहे, त्यामुळे 52,000 एक स्ट्रॉंग लेवल आपल्याला बघायला मिळते. ओके, सायकोलॉजिकल पुलबॅक घेऊन जर 52,000ची ते लेवल येते तर थोडंसं इथं बघा. आणि इकडनं काय ट्रेड नेगेटिव्ह होतोय किंवा थोडंसं कन्सोलिडेशन करून ब्रेकआउट देतो त्याच्याकडे लक्ष ठेवा. ओके, ही लेवल जर ब्रेक होत असेल तर मग 52,000ची लेवल, त्याच्यानंतर 52,235 आणि 52,438. इथे थोडंसं मार्केट थोडंसं आपल्याला कन्फ्युजन करू शकतं त्या लेवलवरती आणि या लेवलवरती, थोडंसं इथे लक्ष देणं गरजेचं आहे. ओके, गॅपअप जर पण होत असेल तर थोडंसं या लेवलच्या आसपास गॅपअप होतं, थोडं कन्सल्टेशन करून जर ह्या लेवल किंवा हा सपोर्ट ब्रेक न करता काहीसं आपल्याला अशा पद्धतीचे ना कप अँड हँडल पॅटर्न जर बघायला मिळतं, एक ब्रेकआउट बघायला मिळू शकतो.
गॅप डाऊन जर पण होतं थोडंसं थांबून बघा, पुल बॅक घेऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर परत नेगेटिव्ह बघायला मिळू शकतो. गॅप अप गॅप डाऊन थोडंसं कन्फ्युजन करताना दिसू शकतं ज्या पद्धतीने आजच्या क्लोजिंग आहेत. ओके, जाऊया सेन्सेक्सकडे. सेन्सेक्सचा ओआय डाटा देखील बघूया. आणि उद्या जर बघितलं सेन्सेक्सची काय आहे, उद्या एक्सपायरी आहे, विकली एक्सपायरी. आणि ऑप्शन चेन जर इकडे बघितलं आपण तर ही ऑप्शन चेन आहे. खूप लोकांचे क्वेश्चन असतात की सर ऑप्शन चेन तुम्ही चार्टवरती कसं लावता, तर 2 एप्रिलची उद्याची एक्सपायरी आहे. इकडे जर बघितलं तर 5 मिनिटाचा टाइम फ्रेम आहे. आणि ऑप्शन चेन आपण नंतर डिस्कस करूया. पण हे जे प्लॅटफॉर्म आहे हा धनचा प्लॅटफॉर्म आहे. तुम्हाला जर धनचा प्लॅटफॉर्म यूज करायचा असेल तर त्याची लिंक देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे. आणि त्याच्या पद्धतीने इकडे तुम्ही अशा पद्धतीने ओआय डाटा चेक करू शकता. बाकी तुमची मर्जी आहे. ओके, आता डेली टाइम फ्रेमवरती, मोठ्या टाइम फ्रेमवरती जर बघितलं तर हा बऱ्यापैकी सपोर्टवरती आलेला आहे. मार्केटनी ह्या जर तुम्ही कॅन्डल बघितला की मार्केट निगेटिव्ह होऊन परत पॉझिटिव्ह झालं, परत निगेटिव्ह होऊन, म्हणजे या 4-5 कॅन्डलमध्ये तुम्हाला रेड कॅन्डल मोठ्या बघायला मिळतात ते. परंतु इकडे जर बघितलं ही कॅन्डल नंतर ही कॅन्डल, भले ही कॅन्डल आपल्याला रेड आहे, नेगेटिव्ह कॅन्डल बघायला मिळते, परंतु एक मोठा गॅप अप नंतर ती कॅन्डल थोडीशी सस्टेन झाली, गॅप फिल झालेला नाही आजचा जो गॅप आहे तो. ओके, आणि ओव्हरऑल जर बघितलं तर 2 नेगेटिव्ह बॅक टू बॅक जर बघितलं तर या लेवलवरनं गॅप अप पण क्लोजिंग आहे, परत गॅप अप ओपन, परत निगेटिव्ह. म्हणजे या लेवलवरती जर बघितलं तर मार्केटमध्ये गॅप डाऊन ओपन एक बघायला मिळाला, गॅप अप ओपन मल्टिपल टाइम बघायला मिळाले. 4 गॅप अप ओपन आहे, 1 गॅप डाऊन ओपन आहे. म्हणजे कुठे ना कुठे या लेवलवरती जे सपोर्ट इकडे तयार होताना दिसतोय, तिकडे जे बायर आहेत ते थोडेसे आपल्याला एफर्ट्स लावताना दिसत आहेत. ओके, तर ते 5 मिनिटात टाइम फ्रेमवरती लेवल काय म्हणतात समजून घेऊया. आजचा इंट्राडे लो, इकडे पण बऱ्यापैकी बुलिश फ्लॅग ऑन पोल आपल्याला बघायला मिळतो अशा पद्धतीने. ओके, बघा इकडे बघा जो रेजिस्टन्स होता तो सपोर्टचं काम करतो. ओके, 72,985 स्विंग जर बघितलं तर 72,400 वरती स्विंग आहे या लेवलवरती. मार्क करूया काय रेंज बनली, 73,400 आणि 72,000 आसपास 73,000च लेवल आहे. ओके, म्हणजे एक 400 पॉईंटची रेंज आपल्याला इकडे नो ट्रेडिंगची बघायला मिळते. आणि एक्सपायरी आहे, एक्सपायरीमध्ये याचे प्रीमियम खूप हाय आहेत. आणि थोडंसं जरी मार्केट कन्सोलिडेशन तर दोन्ही साईडचे प्रीमियम आपल्याला मेल्ट होताना दिसू शकतं. त्यामुळे एक्सपायरीमध्ये रिस्क फॅक्टर हाय असतो, ते रिस्क मॅनेज करणं गरजेचं आहे. डाऊन साईडला जर प्राइस ॲक्शन समजून घेऊ, आधी लेवल काढून घेऊ. डाऊन साईडला जर बघितलं तर ही एक लेवल बघायला मिळते, ही एक लेवल बघायला मिळते. ओके, थोडी प्रायजेक्शन समजून घेऊया. मार्केटमध्ये मोठा गॅप अप ओपन, पुल बॅक. आता इतका मोठा 1,000-1,200 पॉईंटचा जर गॅप अप ओपन होत असेल, ओके, जवळजवळ बघितलं तर 1,500 पॉईंटचा गॅप अप ओपन होता. आता 1,500 पॉईंट जर डायरेक्ट गॅप ओपन होतं तर एक हेल्दी पुलबॅक येणं प्रायजेक्शनचं नेचर आहे. आणि ते नेचर तुम्हाला माहिती असायला पाहिजे. नाहीतर झाला गॅप अप, मोठ्या कॅन्डल बघायला मिळतात. आता इथनं डायरेक्ट आकाशात जातोय का काय, नाही. प्राइस ऍक्शनचं नेचर काय आहे, त्याची रेंज काय आहे, त्या इंडेक्सची रेंज काय आहे, जे तुम्हाला 1 लिटर पेट्रोलचं उदाहरण त्याच्यासाठीच मी तुम्हाला वारंवार देत असतो. त्याची रेंज काय, तुम्ही जर एका दामामध्ये 3 किलोमीटर पळत असाल तर तुम्ही एका दामामध्ये एकदमच 1,000 किलोमीटर 100 किलोमीटर पळणार आहे का, याची पॉसिबिलिटी खूप कमी आहे. तसं आहे ना, जर ठीक आहे एखादा ढाळ आला, एखाद्या दिवशी चांगले तुमचे फ्रेश वाटते, तुम्हाला 3चं 5 होऊ शकतं एखाद्या दिवशी. मग इकडे काही पॉझिटिव्ह न्यूज आहे. आणि साधारण 700-800 पॉईंटचा सेन्सेक्समध्ये ॲव्हरेजली मोमेंटम असतो. आणि त्याच्यामध्ये जर डबल आला मोमेंटम तर तो 3चा 5 झालाय. पण 3चा जे तुम्ही पळताय एका दमामध्ये 3 किलोमीटर, ते 5 होऊ शकतं. थोडासा ढाळ आहे, वातावरण चांगलं आहे, ऊन नाही, चांगलं तुम्हाला फ्रेश वाटते, तर एखादं 2 किलोमीटर तुमचं वाढू शकतं पळणं. परंतु 3 किलोमीटर त्याच्यानंतर तुम्ही 10-15 किलोमीटर तर एकदम नाही पळणार ना. मग या लेवलवरती जर 5 किलोमीटर पळाले तर थोडंसं तुम्ही दम खाणार. ओके, थोडंसं दम खाणार, पाणी पिणार. म्हणजे काय ते दम आणि पाणी पिणं म्हणजे काय, एक पुलबॅक आहे. हे सांगण्याचं तुम्हाला जे तात्पर्य ते तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा की हा बाबा इतकं पळालाय तर एक थोडा पुलबॅक इकडे नॅचरली आहे. प्रायजेक्शनचं ते एक नेचर आहे. ओके, तर तिकडे पुलबॅक बघा मिळाला. आता पुलबॅक आलाय,
पुल बॅक करून इकडे थोडासा राऊंडिंग बॉटम तयार होतोय. इकडे जर येऊन काहीसा बुलिश पॅटर्न जर तयार झाला 73,400चा, तर 73,645 ही एक लेवल बघायला मिळते. आणि आजचा इंट्राडे आहे, मल्टिपल इकडे रेजिस्टन्स घेतलंय, साधारण 73,900च्या आसपास आपल्याला रेजिस्टन्स बघायला मिळते. तर बुलिश साईड जर ब्रेकआउट आला तर या 2 लेवल आपल्याला बघायला मिळतात. तर आणखी एखादी लेवल जर बघितली आपण बुलिश साईडची, तर या लेवलची रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळतो. ओके, 74,130, 74,150, 74,200 पर्यंत एक रेजिस्टन्स बघायला मिळतो. तर या काही लेवल बुलिश साईडला बघायला मिळतात. आता निगेटिव्ह साईडला जर बघितलं तर बँक निफ्टी बॉटम पासून चांगला बुलिश मोमेंटम दिला होता, परंतु निफ्टी असो किंवा सेन्सेक्स असो, हा जो निगेटिव्ह मोमेंटम आलाय ना, हा थोडासा शार्पली बघायला मिळालाय. ओके, मग मार्केट जर या लेवलचं सस्टेन नाही झालं, जो की 72,985 आणि 73,400चा जो नोटिंग आहे या झोनमध्ये सस्टेन नाही झालं किंवा कन्सोलिडेशन न करता पुल बॅक घेऊन जर सपोर्ट ब्रेक होत असेल, तर इकडे जर तुम्ही येऊन बघितलं, इकडे थोडंसं रिसेंटली इकडे जर लेवल ब्रेक होत, तर या लेवलवरनं मार्केट ज्यावेळेस निगेटिव्ह झालं होतं त्या या लेवलवरती सप्लाय झोन तयार झाला होता आणि मार्केट तिकडनं शार्पली निगेटिव्ह झालं होतं. काय बघायला मिळते इकडे की मार्केटनी या लेवलवरती एक सप्लाय झोन तयार झाला होता आणि त्या लेवलवरनं मार्केटमध्ये एक मोठा फॉल बघायला होता, बऱ्यापैकी मोठा फॉल होता. आणि त्याच लेवलवरनं जर मार्केट अटेंड म्हणजे इकडे जर सपोर्ट घेताना जर पुल बॅक देऊन जर नाही सपोर्ट इकडे होल्ड झाला किंवा जर या लेवलती नाही सस्टेन झालं, तर ज्या पद्धतीकडे निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळाला होता तशा पद्धतीचा काहीसा निगेटिव्ह मोमेंटम परत एकदा आपल्याला सेन्सेक्समध्ये बघायला मिळू शकतो. मग 72,697 ही फर्स्ट लेवल आहे. सेकंड लेवल जर बघितली तर 72,434 आणि थर्ड लेवल जर बघितली तर 72,195च्या आसपास या 3 लेवल आपल्याला निगेटिव्ह साईडला बघायला मिळत आहे. ओके, गॅप अप जर ओपन होत असेल थोडंसं कन्सोलिडेशन मध्ये जाऊ शकतं. इकडे सेन्सेक्स गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर थोडंसं प्रायजेक्शन बघा. इकडे जे ज्या पद्धतीने प्रायजेक्शन, मग गॅप डाऊन नंतर छोटा पुल बॅक घेऊन जर काहीशी ट्रेंड लाईन वगैरे तयार झाली आणि या रेजिस्टन्स पासून जर ट्रेंड लाईन ब्रेक होत असेल तर परत काहीसा निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके, आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सच्या लेवल, प्रायजेक्शन व्यवस्थित समजले असतील. तुम्हाला जर काही क्वेश्चन असेल प्रायजेक्शन रिलेटेड, सेटअप ट्रेडिंग रिलेटेड, तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न करत असतो मी. प्रत्येक ॲनालिसिस व्हिडिओमध्ये व्यवस्थित समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आय होप त्यातनं तुम्हाला काहीतरी शिकायला मिळत असेल. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब नक्की करा, तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करू शकता. ओके, आणि प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंगची आणि टेलिग्रामची लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.